तर आता नेक्स्ट जो लॅम्प आहे, पाठीमागच्या लेक्चर पासून आपण लॅम्प चालू केलेले आहेत. आपण फ्लोरोसंट ट्यूब लाईट ची डायग्राम, वर्किंग, कन्स्ट्रक्शन, त्याचा ऍप्लिकेशन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस बघितले होते. आता सेकंड जो लॅम्प आहे तो आहे कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प म्हणजे CFL. जनरली आपण आता घरामध्ये एलईडी जरी यूज करत असलो तरी अजूनही CFL लॅम्प आहेत बऱ्याच जणांच्या इथं. ठीक आहे, तर CF कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प आहे. त्याची डायग्राम तुमच्या समोर दिसत असेल. ठीक आहे, मी थोडस डायग्राम झूम करतो. तर ही डायग्राम आहे. लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता की एसी सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, इथून एसी सप्लाय दिलेला आहे. हे 230 व्होल्ट सिंगल फेज एसी सप्लाय. आता हा जो ब्लॉक आहे तुम्ही ब्लॉक बघू शकता. ठीक आहे, हा जो ब्लॉक आहे या ब्लॉक मध्ये काय असणार आहे म्हणजे बेस जर तुम्ही बघितला, इमेज मी परत दाखवणार, इलेक्ट्रॉनिक बलास्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोड आहेत. हे जे रेजिस्टन्स सिम्बॉल, रेजिस्टन्स टाइप तुम्हाला सिम्बॉल दिसतंय म्हणजे हे, तर हे इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे, आणि हे जे आहे ते एक इलेक्ट्रॉनिक बल असते. इनपुट सप्लाय घेतल्यानंतर एसी सप्लाय 230 व्होल्ट सिंगल फेज सप्लाय बलासला इनपुट दिला जातो. त्याच्यानंतर तो कंट्रोल करून एसीचं डीसी परत डीसीचं एसी मध्ये कंट्रोल करून तो परत CFL लॅम्पला दिला जातो. हे इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे, दोन. इथं एक इलेक्ट्रोड तुम्हाला दिसेल, इथं एक इलेक्ट्रोड आहे. त्याच्यानंतर पूर्ण ही जी आहे ती पूर्ण एक ग्लास ट्यूब आहे. ठीक आहे, हे पूर्ण जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय तर हे पूर्ण ग्लास ट्यूब आहे. ही जशी आपण फ्लोरोसंट ट्यूबला बघितली 1 मीटर किंवा 1.5 मीटरची पर्यंत ती ग्लास ट्यूब होती. त्याच्यामध्ये कशाचं मिक्सचर दिलं जातं तर फॉस्फरस लेअर आउटर साइडला दिला जातो CFLच्या. म्हणजे इनर साइडला जी ग्लास आहे त्याच्या आतमध्येच, पण पूर्ण त्या ग्लासच्या आउटर साइड म्हणजे आतमधून त्या लेअर दिला जातो. ठीक आहे, आणि जे आतमध्ये आहे म्हणजे पूर्ण CFL तुम्ही बघत असाल की व्हाईट कलरची ट्यूब असते. त्या पूर्ण ट्यूब मध्ये, ग्लास ट्यूब मध्ये काय काय प्रेझेंट असतं तर आर्गॉन आहे. आर्गॉन किंवा झेनॉन असेल तो यूज केला जातो ऍज अ इनर्ट गॅस म्हणून. ठीक आहे, नंतर ड्रॉप ऑफ मर्क्युरीज, त्याच्यामध्ये मर्क्युरी यूज केली जाते CFL लॅम्प मध्ये, लक्षात ठेवा. फ्लोरोसंट ट्यूब लाईट मध्ये पण थोडी मर्क्युरी यूज केली जाते आणि इथं CFL मध्ये पण काय केली जाते, मर्क्युरी थोड्या प्रमाणात यूज केली जाते. ठीक आहे, ड्रॉप ऑफ मर्क्युरी कशामध्ये, त्या ग्लास ट्यूब मध्ये. तर ही त्याची डायग्राम आहे. त्याच्यानंतर काही इमेजेस आहेत की जनरली आपल्याला CFL लॅम्प बऱ्याच जणांना माहिती आहे. ठीक आहे, बऱ्याच टाइप्स मध्ये असतात. ओके, तर या तीन मोस्टली तुम्ही या तीन टाइपचे म्हणजे ही जी ट्यूब दिसते तुम्हाला यू शेप, ठीक आहे, यू शेप ट्यूब आहे. म्हणजे डबल ट्यूबचं CFL. हा होल्डर आहे, सॉरी, होल्डर मध्ये इन्सर्ट करण्यासाठी बेस आहे. त्याचे दोन इलेक्ट्रोड इथं जसे लॅम्पचे असतात तसे आहे, ते फिक्सचर अरेंजमेंट आहे. आणि हे जे पूर्ण बेस दिसतोय म्हणजे होल्डर बेस आणि ग्लास ट्यूब यांच्यामध्ये जो व्हाईट कलरचा एक बेस असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बलास्ट बसवलेलं असतं. ठीक आहे, म्हणजे इथं पूर्ण बेस. आता कधी दोन ट्यूब यू शेप, दोन ट्यूब दिसते ग्लास ट्यूब, कधी तीन यूज केले जातात. ठीक आहे, ग्लास ट्यूब. कधी या शेप मध्ये, सर्क्युलर शेप मध्ये तुम्हाला CFL पाहायला भेटतो. तर असे डिझाईन बनवलेले आहेत, वर्किंग मात्र सेमच असतं. ठीक आहे, अजून एक डायग्राम आहे की CFL मध्ये अजून तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल की इमेज न बघता त्याच्यात मध्ये काय असतं. तर इथं तुम्ही बघू शकता हा बेस आहे. ठीक आहे, हा बेस आहे. इथं बलास्ट, या पूर्ण बेस मध्ये, बेसच्या वरती जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बलास्ट फिक्सचर केलेलं असतं. त्याच्यानंतर पुढं फॉस्फरस कोटिंग इथं दिसेल तुम्हाला राईट साइडला. मी कर्सर वरती ऑब्झर्व करा. हे जे आहे ते फॉस्फरस कोटिंग या ठिकाणी यूज केलं जातं आउटर इनर साइडनी बट ओव्हर दी ग्लास. नंतर हा ग्लास बल्ब म्हणजे ही जी ट्यूब आहे सर्क्युलर, ती ग्लास बल्ब किंवा ग्लास ट्यूब असते. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड, इथं इलेक्ट्रोड असतात जसे या डायग्राम मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की हे जे इलेक्ट्रोड आहेत हे इलेक्ट्रोड ते CFL लॅम्प मध्ये कुठं बसवलेले असतात तर या ग्लास ट्यूब मध्ये. तुम्हाला इथं इलेक्ट्रोड दिसत असेल, कर्सर वरती लक्ष द्या फक्त. इथं इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे,
आता हे जे इलेक्ट्रोड आहेत त्याच्यानंतर मर्क्युरी वेपर्स, ज्यावेळेस इलेक्ट्रोड वर्किंग सांगतो मी काय होते, नंतर अल्ट्रा व्हायोलेट लाईट हे जे आहेत त्या इलेक्ट्रोड पासून काय होतं, अल्ट्रा व्हायोलेट लाईट काय होते, फॉल होते आणि नंतर आपल्याला विजिबल लाईट भेटते. ते वर्किंग सांगतोच मी. तर हे इनर पोर्शन त्याची डायग्राम आहे. त्याच्यानंतर अजून एक डायग्राम पाहायला भेटते की इलेक्ट्रॉनिक बलास्ट हे वर्किंग मध्ये येईल. हे इलेक्ट्रॉनिक बलास्टचं सर्किट आहे. ठीक आहे, आता आपण वर्किंग कडे जाऊया काय होतं नक्की. तर ही डायग्राम आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन बघा. इन सीएफएल लॅम्प इलेक्ट्रॉनिक बलास्ट आर यूज टू कंट्रोल दी लॅम्प इल्युमिनेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक बलास्ट कंटेन स्मॉल सर्किट्स विथ रेक्टिफायर्स, फिल्टर्स, कॅपॅसिटर हे मी सांगतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी जी असते ती 40 किलोहर्ट्झ पर्यंत प्रोड्यूस होती त्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये. द लॅम्प ट्यूब कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रोड कोटिंग विथ बॅरियम ऑक्साइड अँड कॅल्शियम ऑक्साइड. ऑल्सो फ्लोरोसेंट पावडर आर अँड आर्गॉन गॅस आर फिल्ड इन ट्यूब. त्या ट्यूब मध्ये जे इलेक्ट्रोड असतात ते बॅरियम ऑक्साइड किंवा कॅल्शियम ऑक्साइड कोटिंगचे केलेले असतात. ते का केलेले कोटिंगचे असतात आपण ट्यूब मध्ये बघितलेले की हे जे बॅरियम ऑक्साइड आणि कॅल्शियम ऑक्साइड आहेत ते काय करतात, लाईट रेज इमिट करतात. त्यावेळेस त्यांना हिटिंग केलं जातं, इलेक्ट्रोड हिट होतो. तर त्या हिटमुळं त्याच्यावरती कोटिंग केलेलं असल्यामुळे बॅरियम ऑक्साइड पासून ती जी लाईट रेज आहेत ती इझिली काय होतात, तिथून त्या इलेक्ट्रोड पासून इमिट होतात. तर त्याचं कोटिंग त्यासाठी त्या इलेक्ट्रोड वरती केलेलं असतं. नंतर फ्लोरोसेंट पावडर त्याच्यामध्ये यूज केलेली असते, व्हाईट इन कलर, त्याच्यामुळे आपल्याला व्हाईटिश लाईट पाहायला भेटते. आर्गॉन गॅस आहे इनर्ट गॅस, की त्याचा काय यूज केला जातो तर केमिकल रिएक्शन त्या ठिकाणी होऊ नये कुठल्याही प्रकारची, तर त्याच्यामुळे आर्गॉन आणि इन्सुलेशन ऍज अ इन्सुलेशन म्हणून इनर्ट गॅस जे आहेत ते आर्गॉन, निऑन हे आणि क्रिप्टॉन वगैरे ते त्या ठिकाणी यूज केले जातात. त्याच्यानंतर जे वर्किंग आहे, ठीक आहे, ते वर्किंग आपण बघूया. द इलेक्ट्रॉनिक बलास्ट प्रोड्यूस सफिशियंट व्होल्टेज टू दी लाईट अप दी लॅम्प. ठीक आहे. आता हा जो लॅम्प आहे डायग्राम मध्ये आपण वरती बघितला, किंवा एक डायग्राम मी ओपन करतो दुसरी. तर हे जे इलेक्ट्रॉनिक बलास्ट आहे ते काय करतं की सफिशियंट व्होल्टेज प्रोड्यूस करतं. कसं टू लाईट अप दी लॅम्प. इथं तुम्हाला दिसत असेल की इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे. तर ते जे इलेक्ट्रोड आहेत त्यांना हीट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतो, व्होल्टेज देत असतो. त्याच्यानंतर आयस्क्वेअर लॉस त्या ठिकाणी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इनिशियल अल्ट्रा व्हायोलेट लाईट प्रोड्यूस अँड विच एक्साइट फ्लोरोसेंट पावडर अँड गॅस इनसाइड द ट्यूब. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की अल्ट्रा व्हायोलेट लाईट ह्या लॅम्प मध्ये तुम्ही बघू शकता की ही जी लाईट अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे तिकडून प्रोड्यूस होते. ज्यावेळेस इलेक्ट्रोडला सप्लाय भेटतो तिथं शीट तयार होते आणि शीट तयार झाल्यामुळे इलेक्ट्रोड म्हणून काय लाईट इमिट व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे. ते असते अल्ट्राव्हायोलेट लाईट. आणि त्याच्यामुळे काय होतं की मर्क्युरी जे आहे तिचं कन्व्हर्जन वेपर्स मध्ये होतं. मर्क्युरीचं कन्व्हर्जन वेपर्स मध्ये झाल्यामुळे काय होतं की पुढं शीट तयार होते आणि जी फ्लोरोसंट पावडर आहे पूर्णपणे काय होते, कंडक्ट होते. आणि त्याच्यामध्ये काय असणारे आर्गॉन गॅस आहे त्याचं पण आयनायझेशन होतं ड्यू टू हीट. ठीक आहे. तर आयनायझेशन होऊन नंतर पूर्णपणे तो जो लॅम्प आहे तो कंडक्ट होतो. आणि ही प्रोसेस विदिन मायक्रोसेकंड मध्ये होत असते, कारण ट्यूबची लेंथ छोटी आहे त्यामुळे तो लॅम्प काय होतो, इझिली लाईट अप होतो. आणि मर्क्युरी पण त्या ठिकाणी यूज केलेली असते, त्याच्यामुळे ती लॅम्प काय होतो त्या ठिकाणी लाईट अप होऊन आपल्याला जी लाईट आहेत व्हिज्युअल सेन्सेशन म्हणजे लाईट भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर द फ्लोरोसेंट पावडर इमिट्स व्हाईट लाईट विच इज विजिबल टू द ह्युमन आईज. जे सांगितलं मी. ठीक आहे. नंतर फ्लोरोसेंट पावडर पासून काय होतं की फ्लोरोसेंट पावडर लाईट इमिट करत असते. आता जे बलास्ट आहे ते बलास्ट बघूया आपण नक्की काय आहे. मला एक डायग्राम दिसत असेल इलेक्ट्रॉनिक बलास्ट. ठीक आहे. तर हे जे कॉम्पोनंट आहेत, आता लेफ्ट साइडला बघा की इथं हे हा जो पोर्शन आहे दिस इज सिंगल फेज एसी सप्लाय. म्हणजे इनपुट जो लॅम्पचा आपण बघितलं होतं तेच आहे. सिंगल फेज एसी सप्लाय त्या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर इथं रेक्टिफायर आहे. रेक्टिफायरचं फंक्शन सर्वांना माहिती आहे की जो एसी सप्लाय आपण इनपुट ऍज अ इनपुट म्हणून घेतो त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण रेक्टिफायर यूज केलेला असतो. ठीक आहे. इथं आपण प्रत्येक लाईन हे करूया, बघूया. दिस बलास्ट यूज इलेक्ट्रॉनिक सर्किट कॉम्पोनंट हेन्स इज नोन एज इलेक्ट्रॉनिक बलास्ट. त्याला इलेक्ट्रॉनिक बलास्ट का म्हणतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट मग रेक्टिफायर असतील, कॅपॅसिटर असतील, थायरिस्टर असतील ते यूज केले जातात. नंतर
दिस सर्किट कॉम्प्राइज एसी टू डीसी रेक्टिफायर. ह्याच्यामध्ये काय होतं, एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट केलं जातं. त्याच्यानंतर इथं बफर किंवा स्मूथिंग कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे बघ रेक्टिफायर नंतर. त्याचं फंक्शन काय आहे, स्मूथिंग कॅपॅसिटर रिमूव्ह पल्सेशन अँड प्रेझेंट इन दिस करंट इन रेक्टिफायर. जो स्मूथिंग कॅपॅसिटर असेल किंवा बफर कॅपॅसिटर असेल तो काय करतो, जे रेक्टिफायरचं आउटपुट आहे ते प्युअर डीसी नसतं, त्याच्यामध्ये पल्सेस असतात थोडे, ठीक आहे, थोडे डीसी कंपाऊंड असतात. ते रिमूव्ह करण्यासाठी आपण बफर कॅपॅसिटर किंवा स्मूथिंग कॅपॅसिटर जो आहे तो यूज करत असतो. त्याच्यानंतर जो लो पास फिल्टर आहे, इथं बेसला तुम्ही बघू शकता, इथं एक लो पास फिल्टर यूज केलेला आहे, ठीक आहे. मग तो लो पास फिल्टरचं काम काय आहे, टू बायपास दी अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सी टू ग्राउंड. आता या ठिकाणी मी सांगितलं की 4 किलोहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली जाते ह्या लॅम्प मध्ये, ठीक आहे. तुम्ही नोट्स मध्ये इथं मी रीड करताना बघितलं असेल की 40 किलोहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज केली जाते लॅम्प मध्ये, ज्यावेळेस तो लॅम्प वर्किंग व्हायला स्टार्ट होतो त्यावेळेस अराउंड, ठीक आहे. मग ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्यातले जे अनवॉन्टेड पाथ आहेत, ठीक आहे, अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सीज काय होतात, ग्राउंड करतो कोण, हा लो पास फिल्टर टू दी अर्थ, ठीक आहे. त्याच्यानंतर S1 आणि S2, हे जे S1 आणि S2 आहेत त्यांचं काम काय आहे बघा. S1 आणि S2 काय करतात, हाय फ्रिक्वेन्सी पॉवर ऑसिलेटर आहेत ते काय करतात, स्विचेस मॉनिटर द लॅम्प करंट अँड अंडर नो लोड कंडिशन अँड शॉर्ट सर्किट कंडिशन टू प्रोटेक्ट देम फ्रॉम दी ओव्हरलोड कंडिशन, ठीक आहे. तर S1 आणि S2 काय करतात, मॉनिटरिंग चालू असतं, कधी करंटचं मॉनिटरिंग, नो लोड कंडिशनचं आणि शॉर्ट सर्किट कंडिशन. तर त्या कंडिशन पासून लॅम्पला वाचवण्यासाठी इथं एक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल डिव्हाइस लावलेलं आहे बघा. इथं तुम्हाला दिसत असेल दोन्ही स्विच कनेक्ट केलेले आहेत त्याला, ठीक आहे. तर हे जे दोन्ही स्विच आहेत ते कनेक्ट करण्यासाठी इथं काय केलेलं आहे, कंट्रोल सर्किट आहे. ते कंट्रोल सर्किट स्विच जसे ऑपरेट होतील तसे लॅम्पचं जे इनपुट आहे ते कंट्रोल करत असतात, ठीक आहे. तर हे जे लॅम्पचं आउट, आता लॅम्प कुठं कनेक्ट करणार, तुम्ही या ठिकाणी लॅम्प कनेक्ट करणार आहे, हे जे तुम्हाला दिसतंय म्हणजे इथं आपला हा CFL लॅम्प इथं असा कनेक्ट असणार आहे, ठीक आहे. म्हणजे आउटपुट जे आहे या सर्किटचं ते कुठं दिलेलं असतं, या लॅम्पला दिलेलं असतं, ठीक आहे. अशा प्रकारे लॅम्प पुढे कनेक्ट केला जातो, जेणेकरून जो लॅम्प आहे, आपल्याला माहिती आहे की CFL लॅम्प व्होल्टेज फ्लक्च्युएशन जरी झालं तरी व्होल्टेज फ्लक्च्युएशन CFL मध्ये दिसत नाही, ठीक आहे. जसं इनकॅन्डिडेट मध्ये ते लगेच दिसून येतं. तर हे इलेक्ट्रॉनिक बालास सर्किट आहे, ज्याच्यामध्ये एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये केलं जातं आणि परत प्युअर डीसी ऑप्टेन करून परत डीसीचं कन्व्हर्जन, हे जे सर्किट तुम्हाला दिसतंय या सर्किट मध्ये परत त्याचं कन्व्हर्जन हे हाय फ्रिक्वेन्सी एसी मध्ये केलं जातं. हे जे 40 किलोहर्ट्ज तुम्हाला फ्रिक्वेन्सी मी सांगितली, हे जे मिडल सर्किट आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, ह्या सर्किटमध्ये त्याचं कन्व्हर्जन, डीसीचं कन्व्हर्जन परत एसी मध्ये केलं जातं, हाय फ्रिक्वेन्सी एसी सप्लाय. आणि तो हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय हा आपल्या CFL लॅम्पला दिलं जातं आणि त्याच्यानंतरच अल्ट्रा व्हायोलेट लाईट म्हणतो आपण ती प्रोड्यूस केली जाते. आणि त्याच्यानंतर जे पुढचं वर्किंग आहे, म्हणजे इथं जे अल्ट्राव्हायोलेट लाईट प्रोड्यूस केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक हिट्सअप होतात. इलेक्ट्रोड हिट्सअप झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की मर्क्युरीचं वेपर मध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्या ठिकाणी अल्ट्राव्हायोलेट लाईट प्रोड्यूस होती. आणि हीच अल्ट्राव्हायोलेट लाईट मुळे काय होतं की जी फ्लोरोसेंट पावडर आहे ती कंडक्ट होते, आर्गॉनचं आयनायझेशन होतं आर्गॉन गॅसचं आणि पूर्ण लॅम्प काय होतं आपला कंडक्ट होतो, ठीक आहे. तर हे CFL लॅम्पचं वर्किंग आहे. त्याचे काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत ते नेक्स्ट पेज वरती आपण बघूया, ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसत असते ऍडव्हान्टेजेस त्याचे आहेत. तर ऍडव्हान्टेज काय आहेत, हाय इफिशियन्सी हाय आहे. किती आहे, 100 लुमेन्स पर वॅट. एक वॅटचा जर लॅम्प आपण घेतला तर 100 लुमेन्स आपल्याला लाईट जी वेव्ज आहेत ती देत असतो. त्याच्यामुळे आपण म्हणतो की जर इनकॅन्डेसेंट लॅम्प हा 60 वॅटचा असेल तर त्याच्यापासून जेवढी लाईट आपल्याला भेटणार आहे तेवढीच लाईट आपल्याला एक 5 वॅटचा लॅम्प जो आहे तो CFL चा देत असतो. नंतर स्मॉल साईज आहे, ठीक आहे, साईज स्मॉल आहे. त्याच्यानंतर लॉंग लाईफ आहे. किती लॉंग लाईफ आहे तर 15,000 to 16,000 आवर्स. जनरली लाईफ ही लॅम्पची आवर्स मध्ये ही काउंट केली जाते. 15,000 ते 16,000 आवर्स हा लॅम्प आपण ऑपरेट करू शकतो. तोच जर आपण इनकॅन्डेसेंट लॅम्प बघितला
तर 700 ते 800 तास तुम्ही इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणजे सेफ आपला लोड बँक मध्ये जो लॅम्प आहे इनकॅन्डेसेंट कन्व्हेन्शनल लॅम्प तो आपण युज करू शकतो 700 ते 800 तास. आणि ती ट्यूब जर बघितली तर ट्यूब आपण एक 5 ते 6,000 तास वापरू शकतो फ्लोरोसेंट ट्यूब. आणि CFL जर बघितला तर 15,000 ते 16,000 आवर्स आपण CFL लॅम्प वापरू शकतो. नंतर एनर्जी कन्झम्पशन इज लेस. एनर्जी कन्झम्पशन लेस आहे म्हणजे कमीत कमी ह्याच्यामध्ये कमीत कमी वॅट मध्ये आपल्याला जास्त लाईट एनर्जी देण्याचं काम CFL करत असतो. त्याचे डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. आता जसे ऍडव्हान्टेजेस असतात तसेच डिसएडव्हान्टेजेस पण त्याचे असतात. तर हा जो लॅम्प आहे त्याची कॉस्ट इनिशियली जास्त आहे. तुम्ही जर 5 वॅटचा लॅम्प घ्यायला गेला तर 120-130 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. तोच तुम्ही जर 60 वॅटचा लॅम्प जर घेतला तो 20 ते 25 रुपयामध्ये इनकॅन्डेसेंट लॅम्प तुम्हाला भेटत असतो. त्यामुळे इनिशियल कॉस्ट जास्त आहे. पॉवर फॅक्टर इज पोअर. हा जो महत्वाचा पार्ट आहे, पॉवर फॅक्टर हा पोअर होतो कारण इलेक्ट्रॉनिक कंपोनंट त्या ठिकाणी यूज केलेले असतात. त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी व्हॅरिएशन केलेलं असताना पॉवर फॅक्टर हा मोर ह्या पोअर त्या ठिकाणी आपल्याला भेटतो. नंतर अजून एक महत्वाचं डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, इट यूज इलेक्ट्रॉनिक बलास्ट विच प्रोड्यूस हार्मोनिक्स. इलेक्ट्रॉनिक बलास्ट त्या ठिकाणी वापरलेलं असतं आणि त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जे व्हॅरिएशन आहे 50 हर्ट्झचं कन्व्हर्जन हे 40 किलो हर्ट्झ मध्ये केलं जातं. 50 हर्ट्झ कुठं आणि 40 किलो हर्ट्झ कुठं, ठीक आहे, म्हणजे 40,000 हर्ट्झ. तर एवढी फ्रिक्वेन्सी चेंज केल्यामुळे काय होतं की हार्मोनिक्स प्रोड्यूस होतात, चेंज इन फ्रिक्वेन्सी. मग त्याचा इफेक्ट काय होतो की जो आपला ट्रान्सफॉर्मर आहे, पॉवर आपल्या सबस्टेशनचा ट्रान्सफॉर्मर असेल त्या सबस्टेशनच्या ट्रान्सफॉर्मर वरती इफेक्ट होतो. आता विचार करा की एक सबस्टेशन आहे, त्या सबस्टेशन मध्ये जर 2 किंवा 3 विलेज असतील, गाव असतील आणि प्रत्येक विलेज मध्ये समजा आपण एक साधारण 100 लॅम्प जरी पकडले CFL तर 300 ते 400 CFL लॅम्प एका सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरवर असतात कमीत कमी. मग ह्या CFL लॅम्प मुळे एवढे जर CFL लॅम्प असतील तर ते प्रत्येक लॅम्प मध्ये फ्रिक्वेन्सी चेंज केलेला असतो. मग एवढा फ्रिक्वेन्सी चेंज जर होत असेल तर त्याच्यापासून हार्मोनिक्स प्रोड्यूस होतात आणि हे जे हार्मोनिक्स आहेत ते आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या कोअर वरती, जी कोअर असते ट्रान्सफॉर्मरची, ठीक आहे, तर त्या कोअर वरती जे लॉस आपण म्हणतो हिस्टरेसिस लॉस जो आहे आणि किंवा एडी करंट लॉस, इट डिपेंड्स ऑन दी फ्रिक्वेन्सी स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी रेस टू 1.6 याच्यावरती डिपेंड असतात. तर हे जे दोन लॉस आहेत एडी करंट आणि हिस्टरेसिस लॉस, ते लॉस होण्यापाठीमाग हे जे इलेक्ट्रॉनिक बलास्ट आहे ते कारणीभूत असतं, किंवा आपले मोबाईल चार्जर असतील किंवा जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी चेंज केला जातो, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी मध्ये चेंजेस होतात. तर असे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते आपल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये ईडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस इन्क्रीज करण्यासाठी कारणीभूत असतात. आणि त्यानं काय होतं की आपल्या कोअरचं सॅच्युरेशन होतं, ट्रान्सफॉर्मरच्या कोअरची लाईफ कमी होते, ट्रान्सफॉर्मरची लाईफ कमी होते, ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस वाढतात आणि आपल्या सप्लायची स्टॅबिलिटी सुद्धा काय होते, डिस्टर्ब होते. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचा डिसएडव्हान्टेजेस आहे. परंतु त्याचे CFL चे काय ऍडव्हान्टेजेस असल्यामुळे काय असतं की हा CFL लॅम्प आपण युज करत असतो, मोठ्या प्रमाणात युज करतो. कारण महत्वाचं काय आहे की आपलं एनर्जी बिल आहे की जे एनर्जी बिल कमी येतं ऍज कम्पेअर टू इनकॅन्डेसेंट लॅम्प, एनर्जीचं कन्झम्पशन कमी केलं जातं. तर ह्या गोष्टींमुळे काय होतं आणि लाईफ पण जास्त आहे CFL लॅम्पची, सारखा चेंज करावा लागत नाही. त्याच्यामुळं हा CFL लॅम्प हा जनरली बऱ्याच ठिकाणी युज केला जातो प्रत्येक घरामध्ये. नंतर त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, डोमेस्टिक लाइटिंग साठी युज केला जातो, म्हणजे आपल्या घरामध्ये असेल 1 BHK फ्लॅट असतील, जे स्मॉल कन्झ्युमर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही हे CFL लॅम्प वापरू शकता. नंतर ऑटोमोबाईल लाइटिंग साठी सुद्धा हे वापरले जातात CFL. ऑटोमोबाईल मीन्स आपले जे व्हेकल्स आहेत, 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल त्याच्यामध्ये सुद्धा आता CFL लॅम्प युज केले जातात. नंतर स्टेज लाइटिंग साठी या ठिकाणी वापरले जातात. त्याच्यानंतर स्ट्रीट लाइटिंग असेल, स्ट्रीट लाइटिंग साठी सुद्धा CFL लॅम्प हा युज केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल टॉर्च, जे टॉर्च आहेत आपल्या बॅटरी, तर त्या टॉर्च साठी
सुद्धा CFL लॅम्प आपण वापरू शकतो. ठीक आहे. नंतर काय दोन एक डिफरन्स आहे, बरेच पॉईंट लिहू शकतात. हा तुमच्यासाठी आहे की साईज जी आहे CFL आणि फ्लोरोसेंट ट्यूब, साईज ही CFL ची कॉम्पॅक्ट आहे आणि ट्यूबची मात्र साईज जास्त असते. कॉस्ट CFL ची मोर आहे, फ्लोरोसेंट ट्यूबची कमी आहे. नंतर इथं लाईव्ह लिहू शकता. त्याच्यानंतर आपण लॉसेस, हार्मोनिक्स प्रोडक्शन कोण करतं ते लिहू शकतो. ठीक आहे. बरं, तुम्ही 4 ते 5 पॉईंट हे स्वतः प्रिपेअर करायचे आणि हे जे डिफरन्स आहे तो कम्प्लीट करून घ्यायचा आहे. एक्झाम मध्ये तो डिफरन्स विचारू शकतात. तर हे जे आपण बघितलं ते ऑल अबाउट दी CFL जे आहे ते CFL लॅम्प आहे. ही डायग्राम आपण पाहिलेली, त्याचं वर्किंग कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे.